बिलकुल आता भगतसिंग गिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे. 7 दिवस उपोषण केलं बगर आम्ही पाहतोय अन्नाचं राहिलो. 8 दिवस पदयात्रा केली. आमच्या पायाले फोळं आले पण सरकारले मात्र जाग येत नाही. बनवाबनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात. त्यांना असं वाटतं का आपण हुशारीनं करतोय, आपण कुठंतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे. देवेंद्रजी तुम्ही आम्हाला खऱ्यातच मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका. कारण त्याचं हातावरचं पायतं पोट आहे. त्याचे हात थांबले का त्याचं पोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही. ते लक्षात घ्या. इथून आम्ही पूरतांब्याला जात आहोत. पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पूरतांब्याच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो. आंदोलन दाबलं जात आहे कारण काय आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करू नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं, ताब्यात घेतलं गेलं. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. ते तर होतच ना. ते काही सांगावं लागते. तो प्रयत्न नेहमी होतच असतं. बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं, न्यूज दिलं नाही रस्त्यावर. आणि मग हा जो 2 तासाचं आंदोलन होतं पण तरीसुद्धा ते 2 ताससुद्धा यांना सहन होत नाही. कुठेतरी आंदोलनकरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे.